मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये राज्य सरकारने ही फ्लॅगशिप योजना तयार केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या योजनेला बजेटमध्ये जाहीर केला आहे। काल 1000 कोटी रुपये योजनेकरता पहिला टप्पा आला आहे। प्रत्येक विधानसभेत आम्ही 5 कोटी 10 कोटी रुपयाची योजना चालू केली आहे। डीपीसीमध्ये 12 स्त्रोत आम्ही दिलेले आहे। 12 स्त्रोत निधीचे कुठल्याही स्त्रोतातून योजना करता येईल। खरं तर राज्याची जीडीपी वाढवायची असेल तर शेतकऱ्याला बारमाही रस्ता द्यावा लागेल। शेतकऱ्याच्या शेतीत रस्ता असेल बारमाही, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल आणि शेतकऱ्याला 12 तास वीज असेल, शेतकऱ्याचा पोरगा कधी नोकरी मागायला जाणार नाही या भूमिकेशी मी सहमत आहे। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने योजना तयार केली। या योजनेमध्ये पुढच्या वर्षी महसुली अधिकाऱ्याचं रँकिंग होणार आहे। महसुली अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्याचं रँकिंग होणार आहे। तलाट्यापासून तर डेप्युटी कलेक्टरपर्यंत, डेप्युटी कलेक्टरपासून तर विभागीय आयुक्तापर्यंत आम्ही रँकिंग करणार आहोत। आणि ज्यांनी उत्कृष्ट काम केलं त्याचा सन्मान तर करणारच आहे, पण ज्यांनी एवढ्या मोठ्या फ्लॅगशिप योजनेमध्ये शेतकरी शेतमजुराला श्रीमंत बनणारी योजना, कारण या शेतीमध्ये रस्ता आला तर 2 पिकं येणार आहे शेतकऱ्याकडे, आणि शेतकऱ्याच्या या रस्त्याने दोन्ही कडेला झाडं लावायचे आहेत। 300 कोटी झाडं जे लावायचे आहेत, रस्ता उघडा करणे, रस्ता खुला करणे, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी झाडं लावणे, बाउंड्री फिक्स करणे आणि या रस्त्याला मजबूतीकरण करणे, या सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहे। जो अधिकारी, महसूल अधिकारी या योजनेला सहकार्य करणार नाही त्याची आम्ही रँकिंग करणार आहोत।